काँग्रेसची राज्यसभा निवडणुकीबाबत आज विधिमंडळात बैठक। अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशानंतर हालचालींना वेग। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्या निकाल, तर निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती। आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, तर आज महायुतीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरणार। तब्बल 10 जण इच्छुक असल्याची माहिती। पार्थ पवार, बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ यांची नावं आघाडीवर। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढणार। जयपूरमधून उमेदवारी अर्ज भरणार। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। अन्न आणि पाण्याचा त्याग केल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली। मनोज जरांगेंचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल। राज्य सरकारनं मराठा समाजाला फसवलं, मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप। सरकारनं मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीनं करावी, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। तर माझा जीव गेला तर महाराष्ट्राची दुसरी श्रीलंका होईल, असाही इशारा। मनोज जरांगे पाटलांचं जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू। जरांगे पाटलांना पाणी पिण्यासाठी महिलांचा आग्रह। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर चर्चा होण्याची शक्यता, तर राज्यातील शिल्लक जलसाठ्याचा आढावाही घेतला जाण्याची शक्यता। इंदापुरात ओबीसी समाजाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र हरकत नोंदणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। निषेध मोर्चात महिलांची लाक्षणीय उपस्थिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ओबीसी जागर यात्रा 17 फेब्रुवारीला भंडाऱ्यात धडकणार। या निमित्तानं आज पत्रकार परिषदेचं आयोजन। उद्धव ठाकरेंचं आज कोपरगाव, संगमनेर आणि अकोले तालुक्यामधील शिवजनसंवाद मेळावे, तर याच ठिकाणी ठाकरेंच्या 3 जाहीर सभा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचा नाशिक येथे महान्याय महानिष्ठा दौरा। नाशिक आणि सिन्नरमध्ये कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। आदित्य ठाकरे यांची उद्या जळगावमध्ये जाहीर सभा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशींनी सभास्थळाची केली पाहणी। खासदार इम्तियाज जलील आणि मंत्री धनंजय मुंडेंची गळाभेटीचा व्हिडिओ जलील यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर। महागडी औषध फवारणी करूनही आंबा पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं नितेश राणेंनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। राणेंनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे दिले निर्देश। राजन साळवी यांच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। एसीबीला 21 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश। राहुल गांधी वारंवार ओबीसींचा अपमान करतात, म्हणून त्यांच्या पक्षातील अनेक नेते आज भाजपात येत असतात। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींवर टीका। वर्ध्यात 18 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा। सभेत प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष। केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा जळगाव, छत्रपती संभाजीनगरसह अकोला जिल्ह्याचा दौरा रद्द। काही तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द झाल्याची माहिती। 15 फेब्रुवारीला युवा संमेलन कार्यक्रमाला राहणार उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौऱ्यावर। अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांची घेतली भेट। भेटीदरम्यान दोघांमध्ये गुंतवणूक, वीज, व्यापार आणि डिजिटल पेमेंट सारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतच्या करारांवर स्वाक्षरी। यूएईच्या विकासात भारताचा मोठा वाटा। भारताला आज जग विश्वबंधू म्हणून ओळखतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यूएईमधील अहलान मोदी या कार्यक्रमात भाष्य। अखेर पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला। नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान। ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई भागाला जोडणारा रिंग रोड तयार करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। हैदराबाद, अहमदाबादच्या धर्तीवर रिंग रोड तयार करणार। समीर वानखेडेंविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण दिल्ली मुख्यालयाकडे वर्ग। आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा वानखेडेंवर आरोप।
मुंबईकरांवर 10% पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 दिवसांचा पाणीसाठा. 10% पाणी कपातीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणावर. उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा सरकारला इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहण्याचं उपोषणकर्त्यांची प्रतिक्रिया. सन 2024-25 ची प्रवेश प्रक्रिया मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधित महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई होणार. मुंबई विद्यापीठाचा इशारा. तर अंतिम तारखेनंतर 30 दिवसापर्यंत 5,000 रुपये दंड आकारण्यात येणार. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशभरातील 23 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 पैकी 100 एनटीए गुण. या सर्वाधिक 7 विद्यार्थी हे तेलंगणा राज्यातील तर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांचाही यात समावेश. काल जेईई मेनचा निकाल जाहीर. मात्र जेईई मेनच्या गुणांमध्ये आणि टक्केवारीच्या अंदाजामध्ये फरक असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा. तर एनटीएनं आरोप फेटाळून लावले असून विद्यार्थ्यांना कामगिरीनुसार पारितोषिक देण्यात आल्याचं स्पष्टीकरण. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील हजारो रहिवाशांची ट्रान्झिट भाड्याबाबत होणारी ससेहोलपट थांबवण्याची मागणी. 2015च्या परिपत्रकानुसार ट्रान्झिट भाडे वाढीचा विचार करण्याचे न्यायालयाचे निर्देश. मुंबई महानगरपालिकेकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याचा प्रकल्प हाती. मुंबईकरांना शुद्ध पाणी मिळणार. या प्रकल्पासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी पालिकेचा थेट मलनिस्सारण आकार वाढवण्याचा निर्णय. मुंबईसह राज्यातील काही शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार. यासाठी आशियाई विकास बँकेकडून 4,000 कोटींचं कर्ज मंजूर. पहिल्या टप्प्यात 1,200 कोटी रुपये तत्वतः उपलब्ध करून देण्यास मान्यता. मध्य रेल्वेवर लोकल सेवांच्या उडालेल्या गोंधळानंतर मुंबईतील मोटरमॅनच्या रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर. मुंबई विभागात मोटरमॅनची 150हून अधिक पदं रिक्त असल्याची माहिती समोर. नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक कोकण भवनामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. नैना परिक्षेत्रात यूडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत घेतलेली बैठक आंदोलकांना अंधारात ठेवून पार पडली. त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही तर येणाऱ्या काळात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार. अनिल ढवळे यांचा इशारा. महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबारा प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना अटक. आज या सर्वांना न्यायालयात हजर केलं जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या परिसरात संचारबंदी लागू. नवी मुंबईत गुंड चिराग लोकेची हत्या. लोकेची नेरूळजवळील त्याच्या घराजवळ हत्या. लोखंडी रॉडनं चिराग लोके आणि त्याच्या पत्नीवर हल्ला. हल्ल्यात चिरागचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आरोपी अमरेंद्र मिश्राला 14 दिवस न्यायालयीन कोठडी. मॉरिसनं ज्या बंदुकीतून गोळीबार केला ती बंदूक त्याचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा याची. चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये एक धमकीचं पत्र सापडल्यानंतर विमानात खळबळ. पत्र मिळाल्यानंतर विमान तात्काळ मुंबई विमानतळावर उतरवण्यास आलं असून सर्वत्र शोधमोहीम राबवली. मात्र तपासातून काहीही निष्पन्न नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची उच्च न्यायालयाकडून दखल. राज्यात नक्की किती शेतकरी आत्महत्या झाल्या? न्यायालयाची सरकारला विचारणा. केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावत 12 एप्रिलपूर्वी शपथपत्र सादर करण्याचे आदेश. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करू. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं आश्वासन. माझ्या जुन्या केसेस उकरून मला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यात 6 मध्यम आणि 36 लघु प्रकल्पांमध्ये सरासरीच्या तुलनेत मात्र 38% पाणीसाठा उपलब्ध. 17 प्रकल्प कोरडे. गोंदियात शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भरडाईचा तिढा कायम. परिणामी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला 24 लाख क्विंटल धान तसाच पडून केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानावर अवकाळी पावसाचं संकट कायम.
नंदुरबार जिल्ह्यातील 2,500 अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन. स्मार्टफोन आल्यानं कामकाज देखील गतिमान होणार, तसंच प्रत्येक सेविकेची माहिती ऑनलाईन उपलब्ध राहणार. गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना 24 तास अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन. आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित. पालघरमध्ये खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासी तरुणावर शार्क माशाचा अचानक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. यवतमाळच्या पांढरकवडात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून सापळा रचून अटक. आरोपीकडून 31,000चा गांजा जप्त. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव इथं शाळेतील विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा. शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील घटना. पुण्यातील वाघोली परिसरात तरुणाची पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना. तरुण उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल. बोईसरच्या सरावली परिसरातील एका घरावरती दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास. या प्रकरणातील अट्टर घरफोडी करणाऱ्या टोळीला पालघर पोलिसांकडून अटक. इतर काही बातम्या जाणून घ्यायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. जाणून घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीमध्ये घरगुती वादातून मुलाकडून वडिलांची हत्या. वडिलांनी आईला मारल्याच्या कारणावरून हे पाऊल उचललं. या प्रकरणात आई आणि मुलगा ताब्यात. भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस. याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान झाले होते शहीद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते हरिद्वारमध्ये 4,755 कोटींच्या 30 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उद्घाटनास्थळी उपलब्ध. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न.